नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी आपलं स्वागत करतो. बघा, कायद्याच्या दुनियेतनं माहितीपेक्षा मोठं शस्त्र दुसरं कोणतंच नाहीये. आणि आज आपण अशाच एका शक्तीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक भारतीय नागरिकांकडे आहे. अटक होत असताना स्वतःचं संरक्षण करण्याची शक्ती. चला तर मग समजून घेऊया की कायदा आपलं रक्षण कसं करू शकतो. एक क्षण जरा विचार करा. तुम्ही घरी आहात, आपलं रोजचं काम करताय आणि अचानक दारावर कोणीतरी जोरजोरात थाप मारतं. तुम्ही दार उघडता आणि समोर पोलीस तुम्हाला अटक करायला आलेले. काय होईल तुमच्या मनात त्या क्षणी? भीती वाटेल, गोंधळ उडेल. पहिला प्रश्न हाच असेल की अरे पण मी केलंय काय? धड धड तो आवाज फक्त दारावर होत नाही. तो आपल्या शांत आयुष्यावर, आपल्या प्रतिष्ठेवर एक आघात असतो. तो एकच क्षण आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतो. समोर गणवेशातले अधिकारी उभे आहेत. डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलंय. का? कशासाठी? माझा गुन्हा काय? पण उत्तरं मिळत नाहीयेत. अशा वेळी एकदम असहाय, हतबल झाल्यासारखं वाटणं खूप स्वाभाविक आहे. पण खरं सांगू, तुम्ही अजिबात असहाय नाही. आणि मग तो थंडगार धातूचा आवाज येतो, क्लिक. हातात बेड्या पडल्या की वाटतं झालं, आपलं स्वातंत्र्य संपलं. पण गंमत म्हणजे खरं तर त्याच क्षणापासून तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र कामाला लागतं. आणि ते शस्त्र आहे आपला भारतीय कायदा. ही काय आपण उगाच मनात आणलेली भीती नाहीये. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने स्वतः हे मान्य केलंय की कोठडीतला हिंसाचार म्हणजे कायद्याच्या राज्यावर झालेला थेट हल्ला आहे. याचा सरळ अर्थ असा की सत्तेचा गैरवापर हा एक खूप मोठा धोका आहे आणि तो आपल्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर ओळखला गेलाय. पण याच सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला एक जबरदस्त सुरक्षक कवच सुद्धा दिलं आहे. हे कवच म्हणजे ज्ञानाची ढाल. आणि आज आपण हीच ढाल वापरायची कशी हे शिकणार आहोत. या ढालीचं नाव आहे DK बासू मार्गदर्शक तत्वे. देशात कोठडीतील हिंसाचाराच्या घटना वाढत होत्या तेव्हा हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. हे फक्त काही नियम नाहीत, तर ही सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली एक लक्ष्मणरेषा आहे. हे असे नियम आहेत जे पोलिसांना अटक करताना पाळावेच लागतात. यात काहीही सवलत नाही. चला, आता या सुरक्षा कवचातले 6 सगळ्यात महत्त्वाचे अधिकार कोणते आहेत ते समजून घेऊया. हे अधिकार प्रत्येकाला तोंडपाठ असायलाच हवेत. पहिला अधिकार, ओळख. तुम्हाला जो कोणी पोलीस अधिकारी अटक करायला आला आहे त्याच्या गणवेशावर त्याचं नाव आणि हुद्दा स्पष्टपणे दिसला पाहिजे. हे ओळखपत्र घालणं बंधनकारक आहे. आता हे महत्त्वाचं का आहे? कारण यामुळे प्रत्येक गोष्टीला एक जबाबदार चेहरा मिळतो. पारदर्शकतेची सुरुवात इथूनच होते. दुसरा अधिकार, अटकेचा लेखी पुरावा. याला अटक मेमो किंवा अरेस्ट मेमो म्हणतात. हा साधं कागद नाहीये. यावर अटकेची वेळ आणि तारीख स्पष्ट लिहिलेली असते, ज्यामुळे तुम्हाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं जाऊ शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे यावर तुमच्या ओळखीच्या एका व्यक्तीची साक्षीदार म्हणून सही असणं गरजेचं आहे. हा तुमच्या अटकेचा अधिकृत रेकॉर्ड आहे. तिसरा अधिकार, माहिती पोहोचवण्याचा हक्क. कायद्याच्या दृष्टीने कोणतीही व्यक्ती अचानक गायब होऊ शकत नाही. तुम्हाला अटक झाली आहे आणि तुम्हाला कुठे ठेवलं आहे ही माहिती तुमच्या कुटुंबाला किंवा मित्राला कळवणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. ही तुमच्या सुरक्षेची एक प्रकारची हमीच आहे. चौथा अधिकार, शारीरिक सुरक्षेचा अधिकार. कोठडीत असताना दर 48 तासांनी तुमची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी झालीच पाहिजे. हे फक्त तुमच्या आरोग्यासाठी नाही, तर कोठडीत तुमच्यासोबत कोणताही शारीरिक छळ झाल्यास त्याविरुद्ध हा एक भक्कम पुरावा म्हणून काम करतो. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा अधिकार, वकिलाचा हक्क. पोलीस चौकशी करत असताना तुम्हाला तुमच्या वकिलाला भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. वकील हे सुनिश्चित करतात की तुमच्या हक्कांचं कुठेही उल्लंघन होणार नाही. हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे आणि तो नाकारला जाऊ शकत नाही. आणि 6वा अधिकार आहे या सगळ्या अधिकारांची माहिती मिळवण्याचा हक्क. तुम्हाला अटक करताना पोलिसांनीच तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या हक्कांविषयी माहिती द्यायला हवी. हे बघा, या स्लाइडवर हे सगळे अधिकार एकत्र दिले आहेत जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अधिकार म्हणजे फक्त कागदावर लिहिलेले काही सल्ले नाहीयेत. हे सर्वोच्च न्यायालयाचे बंधनकारक आदेश आहेत आणि जर हे आदेश मोडले तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतात. जर पोलिसांनी हे नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर फक्त डिपार्टमेंटल ॲक्शन होत नाही, तर तो थेट सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानला जातो, जो एक खूप गंभीर गुन्हा आहे. याच नियमांमुळे कायदेशीर प्रक्रिया पारदर्शक राहते आणि सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहतो. या सगळ्याचा साल एकाच वाक्यात आहे, तुमचं ज्ञान हीच तुमची खरी ताकद आहे. ज्या क्षणी तुम्हाला तुमचे अधिकार कळतात त्या क्षणी तुम्ही शक्तिशाली बनता. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भारतात कायद्याच्या वर कोणीही नाही. म्हणूनच आमचा संदेश अगदी सोपा आहे. कायदा शिका आणि निर्भय व्हा. ही माहिती म्हणजे केवळ नियम नाहीत,
तर ते तुमच्या स्वातंत्र्याचं आणि तुमच्या आत्मविश्वासाचं शस्त्र आहे. हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं ठेवू नका. ही माहिती आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबाला, सगळ्यांना सांगा. कारण जेव्हा प्रत्येक नागरिक जागरूक होईल तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि न्यायप्रिय बनेल. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.